नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. त्याचसोबत आता दररोज सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये आपण जे लाईव्ह मार्केट सेशन घेतो याचे अलर्ट सुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जात आहेत. तुम्ही जर ते ॲप डाउनलोड केलेलं असेल तर तुम्हाला सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान तुमच्या मोबाईलमध्ये ॲपचं नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये एक जॉइन बटन असतं. त्या जॉइन बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही सकाळी 9 वाजता बरोबर सेशन अटेंड करू शकता. अर्थात प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना हे नोटिफिकेशन दररोज येईल आणि इतर सदस्यांना आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे नोटिफिकेशन मिळत राहील. तर अशा एक सर्व्हिसेस आपण आता ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे, ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, त्यामध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे. आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी अधिक माहिती घेऊया. उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी आहे. प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ह्या सेशनची वेळ सकाळी 9 ते 10:30 अशी असते. तर जर तुम्ही प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्समध्ये सदस्य असाल तर तुम्हाला उद्याचं लाईव्ह मार्केट सेशन नक्की बघता येईल. तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी. आता आपण बघूया पेड कोर्सेस विषयी. तर पेड कोर्सेस विषयी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे. तर ती म्हणजे सर्व पेड कोर्सेससाठी आता ॲडमिशन सुरू झालेले आहेत. आपले जे पेड कोर्सेस आहेत त्यामध्ये मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या 2 कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स, तसंच आत्ताच नवीन लॉन्च झालेला जो आत्मा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण हे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल अनालिसिस आणि गणित या 4 शास्त्रांच्या सहाय्यानं करतो आणि ज्याची ॲक्युरसी 90 ते 95% असते. तर ह्या सर्व कोर्सेससाठी आता प्रवेश सुरू आहेत. तुम्हाला जर ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज 9405927989 या नंबरवर पाठवा, म्हणजे तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती सांगितली जाईल. तर ही झाली महत्त्वाची माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बँक निफ्टीचा ओपन केला आहे याचं कारण आज लाईव्ह सेशनमध्ये आपण बँक निफ्टीवर जास्त डिटेलमध्ये चर्चा केली होती. तुम्ही बघू शकता आज खूप गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि मी सांगितलं होतं की ओपनिंग नंतर काय होईल, थोडा वेळ आपल्याला मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र सेलिंग येणार. हे मी क्लिअर कट सांगितलेलं होतं आणि सेलिंग येणार ते कुठपर्यंत येणार हे देखील सांगितलेलं होतं. मी सांगितलं होतं की 55,150 ची ही वरची लाईन आहे, ही लाईन तुम्ही बघू शकता, ही लाईन, आणि मी आणखीन एक लाईन दिली होती 55,050 ची. अशा ह्या 2 लाईन आहेत. हा एरिया सपोर्ट आहे. ओके, तर ह्या एरिया पर्यंत आपल्याला हे जे सेलिंग आहे ते येऊ शकतं, त्यामुळे किंमत इथपर्यंत खाली येऊ शकते. त्याचबरोबर कालच मी तुम्हाला ही एक लेवल दिलेली होती 55,030 ची आणि सांगितलं होतं की ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे. म्हणजे काय, तर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मार्केटमध्ये किंमत जर याच्या खाली टिकली तर मार्केटमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि सेल ऑन राईज अशा प्रकारचं ते मार्केट राहील असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मात्र जर तसं झालं नाही तर आपल्याला काय होईल, आपल्याला मग इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी बघायला मिळेल. तर तुम्हाला इथे लक्षात येईल की पहिलं सेलिंग आलं. मला असं सुरुवातीला आपल्याला असं वाटलं होतं की इथेच डब्ल्यू पॅटर्न बनेल, पण त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं आणि खाली गेलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल
आणि ॲस्ट्रोचा चमत्कार तुमच्या लक्षात येईल तो म्हणजे आपण दिलेल्या ह्या दोन लेवल, ज्याचा मी आजच्या लाईव्ह सेशनमध्ये वारंवार उल्लेख करत होतो. आजचं लाईव्ह सेशन सर्वांसाठी उपलब्ध होतं. तुम्ही जर बघितलं नसेल तर मुद्दाम जाऊन बघा. मी ह्या लेवलचा कायम वारंवार उल्लेख करत होतो की हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि जर हा ब्रेक झाला तरच आपल्याला सेलिंग बघायला मिळेल, नाहीतर इथून बाउन्स येईल. आणि तुम्हाला हे बघायला मिळालं. पहिल्यांदा जेवायला इथे आली किंमत, वर गेलं, पण या लेवलच्या वर टिकू शकलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सेलिंग आलं. ह्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर पहिल्या वेळेचा जो लो आहे तो ह्या वेळेला ब्रेक झाला नाही. थोडंसं वर, अगदी आपल्याला 1 पॉइंट वर जरी राहिलं तरी चालू शकतं आणि त्यानंतर तेजी झाली आणि इथे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळाला. मी जो सांगितला होता की ह्या एरियामध्ये जर सेलिंग नाही आलं तर ह्या एरियामध्ये डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल. तो बघायला मिळाला. पुन्हा वर गेलं, परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, वर गेलं आणि आता आपल्याला त्यानंतर खाली आलं, परत वर जाऊन इथे एक एम पॅटर्न बनल्यासारखी परिस्थिती आपल्याला दिसतेय. तर हे झालं आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. ओपनिंग नंतर सेलिंग येणार, अंदाज परफेक्ट ठरला, प्रिडिक्शन परफेक्ट ठरलं. त्यानंतर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेणार, बरोबर ह्या दोन लेवल 55,050 एक वेळ ठीक आहे, राऊंड फिगर आहे. 55,030 ह्याचा तर काही संबंध नव्हता, पण ह्या ॲस्ट्रो लेवल होत्या आणि ॲस्ट्रो लेवल असल्यामुळे ह्याला रिस्पेक्ट होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तर त्यामुळे मी अशाच पद्धतीनं तुम्हाला काढून दाखवलं होतं की हा सपोर्ट झोन आहे आणि तिथेच बरोबर सपोर्ट दोनदा घेतला गेला आणि आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या ॲस्ट्रो लेवल आपण कशा पद्धतीनं आपल्याला उपयोगी ठरतात आणि बरोबर तिथेच रिव्हर्सल कसं काय येतं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर आता उद्या काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला मी दोन लेवल काढल्यात. पहिली लेवल आहे 55,245, दुसरी लेवल आहे 55,330. ओके, तर 55,330 ही जी लेवल आहे, जशी काल आपण 55,030 ची लेवल काढली होती. बघा 55,030 ची लेवल जशी मेक ऑर ब्रेक लेवल होती, ही 30 ची होती, ही 330 ची आहे. बरोबर. 55,330 ची ही लेवल सुद्धा मेक ऑर ब्रेक आहे. जोपर्यंत ह्याच्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला आता आणखीन तेजीची शक्यता धरता येणार नाही. 55,330 च्या वर टिकलं तरच तेजी होऊ शकते. त्यामुळे उद्या जर समजा यदा कदाचित गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं? 55,330 पर्यंत जाऊ शकतं. कदाचित थोडंसं वर पण जाईल. पण इथे जर टिकलं नाही आणि खाली आलं तर मग एम पॅटर्न बनून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. किंवा आत्ता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक एम पॅटर्न बनलेला दिसतोय. पण हा मार्केट क्लोज होता होता ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलंय. तर त्यामुळे आज आपल्याला ह्याच्यामध्ये फार काही विचार करता आला नाहीये. पण जर उद्या फ्लॅट ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झालं आणि इथून खाली जायला लागलं तर मग ह्या एम पॅटर्नचा आपल्याला जो हे आहे एम पॅटर्नचा प्रभाव आहे तो उद्या बघायला मिळू शकतो आणि त्याचं आपल्याला उद्याच्या दृष्टीनं महत्व लक्षात येऊ शकतं. तर हा एम पॅटर्न इथे जो बनलाय हा सुद्धा बनू शकतो. मात्र उद्या जर समजा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर मात्र मग आपल्याला ही लेवल ब्रेक होतीये का, ह्याच्यावर टिकतंय का, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर ह्याच्यावर टिकलं तर मग आणखीन तेजी होईल. मग बाय ऑन डिप्सचं मार्केट होईल, याच्यावर आणि खाली आलं तरी परत वर जाईल. मात्र जर ह्याच्यावर टिकलं नाही, इथूनच खाली यायला लागलं तर इथे कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न मग बनताना दिसू शकतो. तर इतक्या परफेक्ट पद्धतीनं जर मार्केटचं विश्लेषण करायला तुम्हाला सुद्धा शिकायचं असेल तर आपला आत्मा कोर्ससाठी ऍडमिशन चालू आहेत आणि आत्ता आपल्याला सर्वात मोठ्या ऑफर आत्मा कोर्ससाठी दिलेल्या आहेत. 15 ऑगस्ट पर्यंत या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. एकदाच ऍडमिशन घ्या आयुष्यात, परत कुठलाही कोर्स करण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही. कोणत्याही चार्टचं विश्लेषण तुम्ही त्या कोर्समध्ये शिकवल्याप्रमाणे करू शकता आणि त्या आधारे मार्केटमध्ये कुठे सपोर्ट घेतला जाईल, कुठे रेजिस्टन्स फेस करेल, कुठे आल्यानंतर तेजी होईल, कुठे आल्यानंतर मंदी होईल, कुठे आल्यानंतर रिव्हर्सल बघायला मिळेल, कुठपर्यंत जाईल, सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये 90 ते 95% ॲक्युरसीनं प्रेडिक्ट करू शकता. तर इथे तुम्ही रोज त्याचं उदाहरण मागच्या 6 महिन्यापासून बघताय. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया.
निफ्टीमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं होतं की ओपन झाल्यानंतर कदाचित काय होईल, थोडंसं शॉर्ट कव्हरिंग होईल, कारण आधी ज्यांनी इथे एम पॅटर्न बघून सेलिंग करून ठेवलं होतं आणि पोझिशन होल्ड केली असेल, गॅप अप ओपनिंगमुळे काय होईल, थोडंसं ते लोक आपल्याला शॉर्ट कव्हर करताना दिसतील, त्यामुळे थोडंसं वर जाऊ शकतं. त्या पद्धतीनं थोडंसं वर गेलं. मात्र सांगताना हेच सांगितलं होतं की जरी वर जात असलं तरी येणार खालीच आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला काय होईल, इथे मी लेवल सुद्धा दिलेल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल तर 24,530 ची लेवल दिलेली होती आणि 535 पर्यंत खाली आलं. मी तुम्हाला म्हटलं होतं की ही 530 ची लेवल टच झाली असती तर मला जास्त आनंद झाला असता, कारण मग आपल्याला बँक निफ्टीमध्ये ह्याच्या खाली आलं होतं. तर त्यामुळे आणि मग बाउन्स झाला. तर इथे काय झालं, थोडंसं वरनच आपल्याला बाउन्स झाला. मात्र तुम्ही बघू शकता की आपल्याला जो डब्ल्यू पॅटर्न पाहिजे होता, तो डब्ल्यू पॅटर्न इथेच बनला आणि आपण इथे बघू शकतो की ह्या पद्धतीनं हा जो लो आहे ना, हा लो खाली आहे, हा लो 2-3 पॉइंट न का असेना वर आहे. तर त्यामुळे इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं मूवमेंट बघायला मिळाली. तर अशा पद्धतीनं निफ्टीमध्ये सुद्धा जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं मूवमेंट झाली, खाली आलं. ही लेवल टेस्ट करायला आलंच नाही. ओके, बँक निफ्टीमध्ये ही लेवल टेस्ट झाली दोनदा, पण निफ्टीमध्ये ही लेवल टेस्ट करायला आलंच नाही. मेक ऑर ब्रेक लेवल होती आणि डायरेक्ट आपल्याला वरच्या वर जाताना बघायला मिळालं. आता काय झालंय, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक चांगल्या पद्धतीनं एम पॅटर्न बनलाय. त्याचं ब्रेकआउट सुद्धा आलं होतं. अगदी किंचित शेवटी शेवटी तुम्ही बघितलं तर ब्रेकआउट आलं होतं. पण नंतर वर येऊन क्लोज झालेलं आहे. 619 च्या आसपास क्लोज झालंय. आता तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर आपला हा जो लो आहे, हा लो आहे 617 चा आणि 619 ला क्लोजिंग झालेला आहे. तर त्यामुळे अजूनही आपण म्हणू शकतो की हा लो तसा अगदी शेवटी शेवटी थोड्या वेळासाठी ब्रेक झाला होता. पण अगदी शेवटी असेल तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड करत नाही. कारण उद्या काय असतं, गॅप अप ओपन होण्याची शक्यता असते आणि थोडंसं आपल्याला ट्रॅप होण्याची शक्यता असते. उद्या फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं, तर मग काय होईल, मग परत एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. वरच्या बाजूला हा जो एरिया आहे म्हणजे 24,645 ते 24,690 हा एरिया रेझिस्टन्सचा एरिया आहे. आणि 24,690 ही जी लेवल मी काढली आहे, ही मेक और ब्रेक लेवल आहे. याचा अर्थ काय, जर ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग बाय ऑन डिप्स होऊन आणखीन किंमत वर जाऊ शकते. मात्र जर ह्या लेवलला रेझिस्टन्स घेऊन खाली आलं तर इथेच एम पॅटर्न बनून खाली येऊ शकतं. अर्थात आता इथे सुद्धा एम पॅटर्न बनलाय आणि हा एम पॅटर्न सुद्धा उद्या जर बाकी ह्याच्यापेक्षा जास्त वर नाही गेलं तर आणि इथूनच खाली यायला लागलं तर हाच एम पॅटर्न उद्या ऍक्टिव्हेट होईल आणि आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. मात्र दुसरा दिवस आहे त्यामुळे कदाचित गॅप अप ओपन होऊ शकतं आणि गॅप अप ओपन झालं तर मग ह्या एरियामध्ये कुठेतरी असा एम पॅटर्न बनू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मात्र ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग एम पॅटर्न बनणार नाही, बाय ऑन डिप्स होईल. त्यामुळे 24,690 ह्या लेवलला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं आवश्यक आहे. जशी ही लेवल काल होती तशी ही लेवल उद्यासाठी असणार आहे. तर त्यामुळे आपल्याला त्या लेवलचं महत्त्व आता लक्षात येईल. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. 24,690 च्या वर टिकलं तर तेजी होईल, खालीच राहिलं तर एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण बघूया. सेम सेन्सेक्स मध्ये सुद्धा ओपनिंग नंतर थोडा वेळ शॉर्ट कव्हरिंग आलं, त्यानंतर सेलिंग आलं, पण त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला, परत खाली जाऊन परत एक हे झालं आणि मग वर गेलं. तर इथे आपल्याला काय झालं जर बघितलं तर इथे मात्र तो परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनला नाही. हा जो लो आहे तो वर राहिला, हा लो थोडासा खाली आला. त्यामुळे इथे परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनला नाही. निफ्टीमध्ये तो परफेक्ट बनलेला आहे, पण इथे सुद्धा काय झालं, आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि तेजी होत होत कुठपर्यंत गेलं, इथे जाऊन आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय. ओके, सेम निफ्टी सारखा चार्ट आहे, त्याच पद्धतीची मुवमेंट दिसते. इथे आपल्याला कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत, 80,610 ही लेवल महत्वाची आहे आणि 80,720 ही लेवल महत्वाची आहे. बरोबर, तर ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत. ही लेवल मेक और ब्रेक लेवल आहे. याच्या वर टिकलं तर मग काय होईल, बाय ऑन डिप्स होईल, आणखीन तेजी होईल. इथे जर नाही टिकलं, वर गेलंच, इथे रेझिस्टन्स घेऊन खाली आलं,
तर एम पॅटर्न बनून सेलिंग होऊ शकतं. अन्यथा फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर मग हाच एम पॅटर्न उद्या सकाळी ऍक्टिव्ह होऊ शकतो आणि आपल्याला सकाळी सेलिंग बघायला मिळू शकतं. तर माझ्या मते आता तिन्ही इंडेक्समध्ये विश्लेषण तुमच्या खूप चांगलं लक्षात आलं असेल. या तिन्ही लेवल लक्षात ठेवा. पाहिजे असेल तर व्हिडिओ मागे जाऊन पुन्हा बघा आणि त्या नोट डाऊन करून उद्या तुमच्या चार्टवर काढून ठेवा. कारण उद्या काय आहे, फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन आहे. त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला माझं विश्लेषण बघता येणार नाही जर तुम्ही फ्री कोर्सचे सदस्य असाल. प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्सचे सदस्य असाल तर माझं विश्लेषण तुम्हाला दररोज उपलब्ध आहे. तर त्यामुळे ह्या लेवल्स तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर हे झालं आज इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशाप्रकारे होऊ शकते. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता मला नवीन सदस्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे जॉईन केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे. आता ह्या ज्या ग्रुपच्या लिंक आहेत आणि ॲपच्या लिंक आहेत ह्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व लिंक तिथे उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ग्रुप जॉईन करू शकता आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर आपल्याला आता एकदा तुम्ही परिवारात सामील झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं. तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप, तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस. तर अशा प्रकारे आपल्याकडे 3 लेवल आहेत. पहिली लेवल जी आहे त्याची मी माहिती जरा डिटेलमध्ये सांगतो. तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी उपलब्ध आहे. दररोज संध्याकाळी उद्या काय होईल याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. तर तो व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं जी गोष्ट आहे ती म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी सर्व सदस्यांना सकाळी 9 ते 10:30 या वेळेत लाईव्ह मार्केट सेशनचा लाभ घेता येतो. ह्या गोष्टी सुद्धा फ्री कोर्समध्ये उपलब्ध आहेत. तर ह्या दोन सर्व्हिसेस दररोज संध्याकाळी व्हिडिओ आणि आठवड्यातनं 3 दिवस लाईव्ह मार्केट सेशन हे फ्री कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध आहे. आता ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलंय त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकदम नवीन असाल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला ॲपमध्येच उपलब्ध आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ज्यामध्ये शेअर मार्केटच्या सर्व बेसिक संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. तुम्हाला एकदा बेसिक चांगलं कळलं की तुम्हाला ॲनालिसिस शिकायचं असणार आहे. तर ॲनालिसिस शिकण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे आपल्याकडे. हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवणार नाही इतकं विस्तृतपणे आणि इतकं चांगल्या पद्धतीनं ह्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. टेक्निकल अनालिसिस कोर्स सुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे. तुम्हाला एकदा बेसिक कळलं, अनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. आपल्या तिसऱ्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. बरोबर. तर हे तिन्ही जे कोर्सेस आहेत हे आपल्याला ॲपमध्येच उपलब्ध आहेत. अतिशय उत्तम असे कोर्सेस आहेत. तुम्हाला जर ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचंय, फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची डिटेल माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करून तो ह्या नंबरवर पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुप जसं फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं प्रीमियम ग्रुप सुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे. तुम्ही ॲपमधूनच प्रीमियम ग्रुपची 1 वर्षाची मेंबरशिप विकत घेऊ शकता. तर त्यामुळे तो सुद्धा ॲपमध्येच आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर जे पेड कोर्सेस आहेत तर पेड कोर्सेस विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल. तुम्हाला पेड कोर्सेसची ॲडमिशन जर घ्यायची असेल तर ती ॲडमिशन सुद्धा आता ॲपमध्ये चालू झालेली आहे. म्हणजे फ्री कोर्सेस असतील तरी ॲपमध्ये आहेत, प्रीमियम ग्रुप असला तरी ॲपमध्ये आहे, पेड कोर्सेस असले तरी सुद्धा
ॲपमध्येच आहेत. आपला जो नवीन लेटेस्ट मेगा कोर्स आहे आत्मा कोर्स, ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 शास्त्रांच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण 90 ते 95% इतके ॲक्युरेटली करतो. तर त्या कोर्सला सुद्धा आता प्रवेश सुरू झालेले आहेत. तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. तुम्हाला आत्मा कोर्सविषयी सर्व माहिती पाठवली जाईल. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा अगदी काही सूचना द्यायच्या असतील, तरी सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून देऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब उपलब्ध होतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.